कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायद्याने उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले यांनी वरुड शहरात 2 झोन निर्माण केले आहे। कंटेनमेंट झोन व बफर झोनमध्ये फौजदारी प्रक्रिया कलम 144 नुसार फिरण्यास मज्जाव करण्यात आला आहे। घटनास्थळापासून 3 किलोमीटर पर्यंतचा परिसर कंटेनमेंट झोनमध्ये तर घटनास्थळापासून 7 किलोमीटरचा परिसर बफर झोनमध्ये फिरणे हालचाली करण्यास मनाई करण्यात आल्याचे तहसीलदार सुनील सावंत यांनी कळविले आहे। काय कधी कुठे घडेल हे कळतच नाही आणि अघटित घडल्यावर डोळे उघडल्या जाते। असाच प्रकार वरुडला कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यावर घडला। त्यामुळे जनतेने सुरक्षित अंतर ठेवणे महत्त्वाचे आहे। तसेच सर्व नागरिकांनी घरीच राहून सहकार्य करावे असे भावनिक आवाहन तहसीलदार सुनील सावंत यांनी केले आहे। वरुडचे पोलीस निरीक्षक मगन मेहते व मुख्याधिकारी कायद्याची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करीत आहे। आमचे सर्व अधिकारी जनतेसाठी रस्त्यावर आहे, आपण मात्र घरीच राहा असा सल्लाही तहसीलदार सावंत यांनी दिला। वरुडला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळाल्यामुळे शहरात 2 झोन निर्माण करण्यात आले आहे। सध्या शासकीय स्तरावर उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले यांच्या मार्गदर्शनात उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहे। आवश्यक असणाऱ्या सर्व बाबी पूर्ण करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय, पोलीस स्टेशन, नगर परिषद, पंचायत समिती आणि महसूल विभाग क्रियान्वित झाला आहे। जनतेने घाबरून न जाता घरातच राहा, सोशल डिस्टन्सचं पालन करा असेही तहसीलदार सावंत म्हणाले। पोलीस निरीक्षक मगन मेहते व मुख्याधिकारी रवींद्र पाटील हे दोन्ही झोनमध्ये परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं तहसीलदार यांनी सांगितलं। विशेष म्हणजे एरवी गजबजलेले दिसणारे रस्ते, चौक आज निर्मनुष्य दिसत होते, हे मात्र नक्की। विदर्भ न्यूज करिता वरुड येथून निलेश लोणकर।